नमस्कार मंडळी, आज आपण बनवतो आहे पानकोबी किंवा कॅबेजचे स्टफिंग पराठे. याकरता कोबी बारीक चिरून घ्यावा किंवा किसून घ्यावा. यात मी थोडा कांदा घातलेला आहे. कांदा परतवून झाला, तुमच्या आवडीनुसार कुठला मसाला घालायचा असेल तर तो. मी इथे धनेपूड आणि थोडा किचन किंग मसाला घातलेला आहे. यामध्येच आपण हळद आणि तिखट घालणार आहोत. ते करपू न देता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कोबी घालायचा आहे आणि तो छान मिक्स करायचा आहे. बरेच जण यामध्ये डाळीचं पीठ घालतात, बाइंडिंग करता ते उपयोगी पडतं. मी मात्र इथे ते स्किप केलं आहे कारण त्याचा एक गोळा तयार होतो जो की मला नको होता. त्यानंतर ही भाजी आपल्याला गार होऊ द्यायची आहे. त्यात मी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे. भाजी थंड होतपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहोत. त्यात मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. कोबी पचायला जरा जड असतो म्हणून त्यामध्ये ओवा घातलेला आहे. आणि खूप सैलसर अशी आपल्याला मळायची नाही आहे. तुम्हाला हवं तेवढं स्टफिंग आपल्याला यामध्ये भरायचं आहे. मोठा पराठा करायचा असेल तर जास्ती कणिक आणि जास्ती स्टफिंग भरावं लागेल. पराठा भाजताना यावर थोडं जास्ती तूप किंवा तेल वापरत असाल तर तेल घालावं. त्याने थोडा खमंग होतो आणि थोडा जास्ती भाजू द्यावा, म्हणजे तो खायलासुद्धा खूप छान लागतो. असा थोडा क्रिस्पी पराठा, त्यासोबत दही किंवा लोणचं, मज्जा. नक्की ट्राय करून बघा. आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.